तर आता लाडक्या बहिणींच्या 24व्या हप्त्याचं वितरण पूर्ण झालेलं आहे। जवळपास पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत। काही महिला अजूनही वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत, पण त्या महिला काही कारणास्तव अपात्र करण्यात आलेला असल्या कारणाने अशा महिलांना आता लाभ मिळणार नाही। पण ज्यांना 24वा हप्ता मिळाला अशा लाडक्या बहिणी आता 25व्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। तर 25वा हप्ता हा कधीपर्यंत मिळणार आणि यासाठी कोण महिला पात्र असतील या संदर्भात काय नवीन अपडेट आहे ही आपण आज पाहणार आहोत। तर पाहून घ्या लाडक्यांनो, 24व्या हप्त्याचं वितरण आत्ताच पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे जो 25वा हप्ता आहे, जो जुलैचा हप्ता आहे, तो आता पुढच्या महिन्यातच येण्याची शक्यता आहे। म्हणजेच पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जुलैच्या हप्त्याचं वितरण हे होऊ शकते। तर आता या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील, तर ज्या महिला निकषात बसत असेल अशा सर्व महिला पात्र असणार आहेत। त्याचसोबत ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला असेल अशा सर्व महिला आता समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। त्याचसोबत KYC संदर्भात सुद्धा लाडक्या बहिणी विचारत आहे की KYC कधी सुरू होणार, तर लवकरच KYC संदर्भात सुद्धा अपडेट येण्याची शक्यता आहे। आणि एकदा जर KYC सुरू झाली तर मग तुम्हाला KYC करता येणार आहे। जवळपास 91 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या KYCची वाट पाहत आहेत। तर एकदा जर KYC सुरू झाली तर अशा महिलांना KYC करून पुन्हा लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घेतल्या जाणार आहे। त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका। KYC संदर्भात असो किंवा जुलैच्या हप्ते वितरणासंदर्भात असो, जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहितीसोबत। जय महाराष्ट्र।